शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डने एका तरुणाला मारहाण केल्याची घटना नेरळमध्ये घडल्याचा एक व्हिडिओ जो आहे तो उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ट्विट केला होता आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। नेमकं प्रकरण काय आहे आता सध्या आपल्यासोबत जो कारमध्ये बसणारा जो तरुण होता अमर बांदल त्याचं नाव आहे तो आपल्यासोबत आहे। आपण जर पाहिलं तर त्याचा या ठिकाणी त्या मारहाणीमध्ये हात देखील मोडलेला आहे आणि आता सध्या त्याला प्लास्टर करून तो नेरळच्या पोलीस स्टेशनमध्ये देखील आलेला आहे। नेमकं घटना काय घडलेली आहे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। अमर, काय सांगशील, नेमकं घटना काय घडली होती, कशावरून हा सगळा वाद झालाय? 7 तारखेला मी जेव्हा कर्जत धाब्याला जेवायला बसलेलो त्यांच्या मित्रांमध्ये त्यांची भांडणं झाली। त्यांनी काठी आपलं काहीतरी दगड मारली माझ्या गाडीच्या काचेवरती, माझ्या होंडासाठीची काच फुटली तर मला बोलतो तुला भरपाई देतो। त्याच्यामुळे मी त्याला मला नेरळमध्ये बोलून घेतलं आणि माझ्यावर हल्ला केला। पण तुमच्यासोबत तुमच्या कारमध्ये कोण होतं? कारण की त्यामध्ये आवाज येतोय, काही महिला ओरडतात, असं कोण होतं त्यामध्ये? कोणी नव्हतं, मी एकटाच होतो। मग तुमचं त्या ठिकाणी भेट झाल्याच्या नंतर काय चर्चा झाली आणि त्याने अचानक कसं तुम्हाला मारहाण करण्याला सुरुवात केली? त्याने अचानकच मारहाण केली मला। मग त्यानंतर तुम्ही काय केलं, कुठे गेलात, पोलीस स्टेशनला गेलात तुम्ही? नाही, पोलीस स्टेशनला नाही गेलो मी हॉस्पिटलला गेलो डायरेक्ट। 3 दिवस मी हॉस्पिटललाच होतो। आज मी जेव्हा व्हायरल झाली व्हिडिओ तेव्हा मी पोलीस स्टेशनला आलो। नक्कीच हे तुम्ही जे आमदार जे आहेत महेंद्र थोरवे जे आहेत त्याचे कार्यकर्ते आहेत, त्याचा बॉडीगार्ड आहे शिवा नावाचा, असं बोलल्या जातंय। नेमकं तुमची ओळख काय आहे? शिवाची तुमची ओळख काय आहे? ते नाही आपल्याला काय माहिती। तुमच्या दोघांची ओळख काय? तुम्ही हॉटेलमध्ये बसले होते बोलतायत? नाही, ते दुसरीकडे बसलेले, आमचं दुसरीकडे जेवण चालू होतं, त्यांचं जेवण दुसरीकडे चालू होतं। म्हणजे आमदारांचा तो बॉडीगार्ड नाही असं तुम्हाला म्हणायचंय? किंवा आपल्याला नाही माहिती बॉडीगार्ड आहे की ते माहित नाही आपल्याला, मला माहितीच नाही। मग आता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये काही तक्रार नोंदवली आता यांच्याविषयी? घेतली आता। काय काय दाखल केलंय त्याच्यामध्ये? काय गुन्हे टाकलेत त्यांना तर पोलीस स्टेशनला मी गुन्हा दाखल केलेला आहे। तर अशा पद्धतीने नेरळमध्ये ही 2 दिवसापूर्वी घडलेली घटना आहे आणि ह्या घटनेमध्ये नेरळच्या गावामध्येच शिवा नावाच्या एका तरुणानं कारमध्ये बसणारा जो अमर आहे त्याला मारहाण केलेला आहे। मात्र यामध्ये शिवा हा महेंद्र थोरवे जे आमदार आहेत त्यांचा बॉडीगार्ड आहे असं बोललं जात होतं। मात्र आता सध्या तरी स्पष्ट असं होतंय की तो बॉडीगार्ड जो आहे तो आमदाराचा नाहीये। मात्र या शिवाला नेरळच्या पोलिसांनी कल्याणवरून अटक केलेली आहे आणि या ठिकाणी विशेष म्हणजे ज्याला मारहाण केली त्याच्या गाडीच्या नंबरवरून हा सगळा तपास पोलिसांनी लावला। फिर्यादीला ज्याला मारहाण झाली त्याला बोलवलं आणि या सगळ्या घटनेचा तपास करत आरोपीला कल्याणवरून अटक केली आहे। कॅमेरामन अभिलाष दावरेसह सुरेश काडे, एबीपी माझा, नेरळ, कर्जत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।